ऑलमोस्ट सगळे लोक भरपूर बाहेर पडतात. ओके सो मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. होल्डिंग हिज हँड्स अप. Do you want to say something? Just like तू त्यांच्याकडे कॅमेरा फिरव. सो जोपर्यंत तिकडे ग्रीन सिग्नल होत नाही, हे बघा सगळे झिंग 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 झिंगाट झाले. आता बघतोय तो 8:20 झाले संध्याकाळचे. MCG आतमध्ये पूर्ण चीज आहे. हाय नमस्कार, मी हर्षराज वकुळ. आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण एक तर खूप महिन्यांनी आपण ब्लॉग करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ऑलमोस्ट कोरोना फ्री सिटीमध्ये आपण ब्लॉग करतोय. आजचा ब्लॉग असणार आहे की मेलबर्न कसं अनलॉक होतं आहे, कसं कोरोना फ्री होतं आहे आणि हा ब्लॉग करायचा का नाही किंवा अनेक ब्लॉग्स पुढे करणार आहे. त्यातला पहिला ब्लॉग कुठला बघायचा आहे हे मी आपल्या चॅनलच्या मेंबर्सना विचारलं होतं आणि त्यांची चॉईस होती की तुम्ही मेलबर्नच सगळ्यात पहिल्यांदा दाखवा. तर आत्ता जे जे आपले चॅनलचे मेंबर्स हा ब्लॉग बघतायत सगळ्यांना थँक्यू. सो बेसिकली आजच्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे तर विक्टोरिया स्टेट ज्याच्यात मेलबर्न सिटी येते, तर विक्टोरिया स्टेटमध्ये कोरोनाची सेकंड वेव्ह आली आणि त्याच्यानंतर जगातला सगळ्यात लॉंगेस्ट आणि हार्शेस्ट लॉकडाऊन हा मेलबर्नमध्ये होता. ऑलमोस्ट 8 ते 9 महिने. पण सेकंड वेव्हमधनं पण मेलबर्न बाहेर आलं. रोज दिवसाला 700-750 केसेस होत्या. आता मेलबर्नमध्ये लोकली ॲक्वायर्ड 0 केसेस आहेत, 0 डेथ्स आहेत, 0 न्यू केसेस आहेत आणि मेलबर्न ऑलमोस्ट कोरोना फ्री झालं आहे. टचवूड मेलबर्न कोरोना फ्री झालं आहे तेव्हापासून मास्क खिशात गेलेत. फक्त बंद ठिकाणी म्हणजे हॉटेलमध्ये गेलो किंवा ट्रॅममध्ये असू किंवा मॉल्समध्ये गेलो तरच आम्हाला मास्क घालायला लागतं. आत्ता जेव्हा मी व्लॉग शूट करते तेव्हा ऑलमोस्ट संध्याकाळचे 7 वाजून गेलेत आणि प्रखर सूर्य आहे. म्हणजे इथे उन्हाळा सुरू झाला आहे. आत्ता बडबड करत नाही, लेट्स गो. मेरी क्रिसमस. सो आत्ता मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ज्या स्ट्रीटवर घेऊन जाणार आहे ती मेलबर्नची फॅशन स्ट्रीट असं आपण म्हणू शकतो. बर्ग स्ट्रीट असं त्याचं नाव आहे. त्या बर्ग स्ट्रीटवर असंख्य स्थानिक कलाकार असतील किंवा म्युझिशियन्स असतील, ते त्यांची कला सादर करत असतात. फ्रीमध्ये काम करणार माझ्यासाठी कॅमेरामन आहे गौरव. हे मेलबर्न जेल आहे. हे जेल आहे, जेल. जसं बाहेर आलो तसं मास्क काढलं. भयंकर गर्दी आहे आणि ऑफकोर्स मुंबईच्या लोकांना ही काय गर्दी आहे असं तुम्ही विचाराल किंवा पुण्यातल्या तुळशीबागेतली गर्दी पाहता ही काहीच नाही आहे. पण कम्पेअर्ड टू मेलबर्न्स पॉप्युलेशन ही गर्दी आहे. ही स्ट्रीट ही फक्त आणि फक्त ट्रॅमसाठी, म्हणजे बघा इकडे फक्त ट्रॅमचे रूळ आहेत. 4 व्हीलर त्या स्टॉपपर्यंतच अलाउड आहेत. वरती पण पूर्ण ख्रिसमससाठी लावलं त्यांनी. Oh yeah! Oh, Friday night, yo. This is how we do it in the Berkeley Mall. ओके सो स्टार्ट तर आपली भारी झाली आहे. पुढे बघू काय 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 काय. सो माझ्या मागे देखावे पाहायला ही मोठी सगळी लाईन आहे. एकतर देखावे लाईनमधनं उभं राहून पाहायचे असतात. इथेच मला हसायला आलं. अरे आपल्याकडे कसं आहे, गणपतीत देखावे पाहायचं म्हटल्यावर असं झुंडीनं जातो आपण, ग्रुपनी जातो आणि फुल धमाका असतो. इथे असं लाईनमध्ये उभं राहा, मग देखावे पाहायला पुढे जा, मग ती लाईन वळली की वळा. अरे देखावे करतो. एनिवे जास्त लाज नाही काढत. ओके अजून एक छान गोष्ट मी सांगते ती म्हणजे ही अख्खी स्ट्रीट 26 डिसेंबरला तुम्हाला दाखवते. इतकं अमेझिंग असतं ना इकडे 26 डिसेंबरला. बॉक्सिंग डे असतो. बॉक्सिंग डे म्हणजे काय, त्यावेळेस काय करतात याचा एक वेगळा व्लॉग मी करीन. त्यामुळे तो व्लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर एक्सक्यूज मी, तो पाहायचा असेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकन दाबा म्हणजे
मोठा बटन दाबा म्हणजे पुढचा मी ब्लॉग टाकला त्याचं नोटिफिकेशन येईल. यार तो बिचारा एकटाच गातो यार, त्याच्याकडे या स्ट्रीटवर आहोत आणि कॉफी पीत नाही होत असं होणं अशक्य आहे. 7-Eleven नावाचं शॉप आहे. त्या 7-Elevenमध्ये आपण आपली कॉफी करून घेऊ शकतो जस्ट फॉर $1 सो लेट्स गो. बाहेर पडलो आणि काही खात पीत नाही आहे हे अशक्य आहे माझ्या बाबतीत. फर्ग्युसन रोडवर आणि डेक्कनवर वाढलेली पोर आहे मी, तर बाहेरचं न खाणं शिक्षा आहे. चला कॉफीपासून सुरुवात करू. सो 7-Elevenमध्ये कॉफी कशी घ्यावी $1ची ते तुम्हाला दाखवते. इकडे सगळे कॉफीचे कप आहेत. सो ही $1ची कॉफी आहे. इथे कुठली रेग्युलर हवी आहे, लार्ज हवी आहे का सुपर हवी आहे. सो रेग्युलरवर मी क्लिक केलं. हे म्हणजे मेलबर्न आणि IT यांचं जे काही असं घट्ट नातं आहे, तर IT मध्ये काम करून करून अशी स्थिती होत असेल कदाचित. सगळे IT इंजिनियर जे ऐकतात आय एम सो सॉरी. इस्कॉन टेम्पलबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे. इकडे पण इस्कॉन टेम्पलचं प्रस्थ बरंच आहे आणि त्यापैकीच काही त्यांचे भक्त म्हणूयात ते या स्ट्रीटवर असे बऱ्याचदा दिसतात. प्रत्येकाची आस्था असते, श्रद्धा असते. सो अशी काहीच मला त्याच्यावर नो कमेंट. पण ऑफकोर्स हे भक्त इकडे बऱ्याचदा दिसतात. इकडे त्यांचं हॉटेल पण आहे आय गेस. काय सायकल बाईक आहे का ही. सो आता इकडे एक असं वॉल आर्ट जे मी तुम्हाला म्हटलं जिथे हमखास टुरिस्ट येऊन फोटो काढतातच, ही ती गल्ली आहे. वॉल आर्ट बघितल्यावर मला काय आठवलं माहितीये का, ज्यांना ज्यांना आता मनात आले त्यांनी लगेच कमेंट करा. वॉल आर्टची भीती किती जणांना वाटते, त्याच्यावरनं काय काय राजकारण झालंय. हे जे सगळे रस्ते असतील, हे ट्रॅम रूट्स असतील किंवा इकडच्या स्थानिक कलाकारांना मदत करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी इकडच्या स्थानिक सिटी काउन्सिलनं म्हणजे महानगरपालिकेनं खूप छान जपल्या आहेत. आणि त्यामुळे दरवर्षीच्या इकडच्या बजेटमध्ये खास बजेट असतं या सगळ्या गोष्टींसाठी. तुळशीबागेसारखं कानातले गळ्यातले कानातले गळ्यातले ₹10 रसरसुळे कानातले गळ्यातले. अगदीच ज्यांना कळत नसेल की कुठे थांबावं त्यांच्यासाठी त्यांनी खास लाईट्स पण दिलेत. सो जोपर्यंत तिकडे ग्रीन सिग्नल होत नाही, हे बघा इकडे ग्रीन झाला. मेलबर्नमध्ये आल्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा स्टॉपिंग असतो फेडरेशन स्क्वेअरचा, जिथे तुम्ही जायलाच पाहिजे. आणि तिथे क्रिसमसची अमेझिंग तयारी कशी सुरू आहे ते दाखवते.
सो माझ्या मागे फ्लिंडर स्ट्रीट रेल्वे स्टेशन आहे. हे मेलबर्नमधलं सगळ्यात जुनं रेल्वे स्टेशन आहे आणि आपल्या मुंबईतल्या CSTला आणि या स्टेशनला जोडणारी एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. त्याचा एक वेगळा व्लॉग मी नक्की करीन. लेट्स गो. सो फ्लिंडर स्ट्रीटच्या एक्झॅक्टली समोर फेडरेशन स्क्वेअर आहे माझ्या मागे आणि 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी इकडे ध्वजवंदन होतं. जेव्हा 31 डिसेंबर असतो किंवा दिवाळी फेस्टिवलसुद्धा इथे उभं राहायला जागा नसते, एवढी गर्दी असते तेव्हा. तुम्हाला माहिती आहे आता किती वाजलेत? ऑलमोस्ट 8:20, 8:20 झालेत संध्याकाळचे, रात्रीचे म्हणजे. आणि सूर्य अजूनही माथ्यावर तळपतोय. हे ते स्टेज आहे जिथे मी तुम्हाला म्हटलं की आपलं ध्वजवंदन पण होतं 15 ऑगस्टला. सगळे आपले बॉलिवूड सेलिब्रिटीज इथेच येतात, वेगवेगळे परफॉर्मन्सेस इथे होतात आणि हा सगळा मधला मोकळा एरिया आहे जिथे नाच गाणं टाइमपास फुल सुरू असतं. आपली जत्राच म्हणा ना तुम्ही, इन शॉर्ट जत्राच आहे ही. मेरी क्रिसमस. आपल्या सगळ्यांचे पूर्वज. जॅपनीज एक छोटेसं स्टार्टर डिश, क्रीम चीज आहे. आतमध्ये पूर्ण चीज आहे. तो ही मेलबर्नची मेन रिव्हर आहे, यारा रिव्हर, आणि याच्या दुतर्फा घरं आहेत, बिल्डिंग्स आहेत आणि हा मेन सिटीचा भाग आहे. आणि आता मी तुम्हाला माझ्या मागे काय आहे ते दाखवणार आहे. मागे कॅमेरा वळवण्याच्या आधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि मागचं बघा आणि गेस करा आणि कमेंटमध्ये सांगा. ओळखा काय? MCG. हे सिटीपासून खूप जवळ आहे आणि तिथे जायचा मार्ग माझ्या हातात आलेला आहे. सो आत्ता मी तुम्हाला हे जे सगळं दाखवते हे मेलबर्नचं सिटी लाईफ आहे. कधी कोणी मेलबर्नला आलं तर हे सिटी लाईफ ऑफकोर्स तुम्ही एन्जॉय कराल, पण जसं जसं तुम्ही सबबला जाता तसं तसं बैठी घरं येतात. जेवढ्या उंच बिल्डिंग्स इकडे आहेत त्या फक्त इथेच आहेत आणि सबबमध्ये मोठ्या मोठ्या जागा दिसल्या तरी सुद्धा उंच बिल्डिंग अजिबात तयार होत नाहीत. मेरी क्रिसमस. डू यू वांट टू से समथिंग? जस्ट लाईक अनलॉकिंग. हाऊ आर यू फीलिंग आफ्टर अनलॉकिंग? हाऊ वाज योर लॉकडाउन? Yeah. Very boring. Very boring. Very boring. Why? I spent my whole months drinking alcohol every weekend with my Really? friends on PlayStation. Really? Yeah. I got a bit fat over lockdown. Oh. All right, you have a good night. Thank you. Have a good night. Enjoy your Christmas. I better be in the vlog. तर ही सगळी परिस्थिती होती इकडे. सो माझ्या उजवीकडच्या बिल्डिंग पासून ते पूर्ण डावीकडे पर्यंत इथे 31st नाईटला सिंकमध्ये फायरवर्क होतं. सिंकमध्ये फटाके फुटतात. समहाऊ यावेळेस कोरोनामुळे ते होणार नाही, कारण ते जेव्हा होतं तेव्हा इथे सबबमधनं पण लोक येतात, गर्दी खूप वाढते. माझ्या मते ते यावर्षी होणार नाही. सो जगातल्या मोस्ट लिव्हेबल सिटीमध्ये येणारी मेलबर्न सिटी किंवा टॉप 5 मधली मेलबर्न सिटी ही 8 ते 9 महिने बंद होती. जूनमध्ये सेकंड वेव्ह आल्यानंतर पहिले 3 महिने कडक लॉकडाऊन आणि त्यानंतर अनलॉकिंग पुढचे 3 महिने. असं सगळं काळ झाल्यानंतर आत्ता कुठे डिसेंबरमध्ये इकडचे बिझनेस हळूहळू मार्गी लागत आहेत, रुळावर येत आहेत. सो येस, हे सगळं दाखवायचं होतं तुम्हाला, कारण लॉक मेलबर्न कसं होतं हे दाखवलं होतं. हे अनलॉक झाल्यानंतरचं कोरोना फ्री मेलबर्न आहे. टचवूड हे असंच राहू देत पुढे. आणि आत्ता तुम्ही जिथून जिथून हा व्हिडिओ बघताय, ज्या ज्या शहरातनं हा व्हिडिओ बघताय, आपण सगळ्याशी प्रार्थना करूयात की 2021मध्ये आपली सगळ्यांची शहरं ही कोरोना फ्री होतील. कॅज्युअल व्लॉग्स डिसेंबरच्या ह्या शेवटच्या 15 आठवड्यात तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटणार आहोत. उजवीकडे MCG आहे, डावीकडे माझं घर आहे. हा व्हिडिओ एडिट करायला डावीकडे जायला लागेल. नंतर उजवीकडे जायचं आहे का नाही? धन्यवाद.